राज्यभरात चक्का जाम केलेला आहे। एसटी बसेस बंद आहेत, सणासुदीचे दिवस आहेत। काय आपल्या नेमक्या मागण्या आहेत? मागण्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांची मागणी प्रमुख अशी आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालं पाहिजे। सतत आम्ही 2 महिन्यापासून पाठपुरावा करत आहोत। सरकारला निवेदनं दिलेली आहेत, उपोषणाच्या नोटिसा दिलेल्या असताना, धरणे आंदोलनाच्या नोटिसा दिलेल्या असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक बैठक लावली। त्यामध्ये तुमच्या याच्यावरती 20 तारखेला 8 दिवसानंतर 20 तारखेला आपण निर्णय निश्चित घेऊ असं आश्वासन दिलं। आणि आम्ही 9 क्रांती दिना दिवशी जे धरणे आंदोलन हे होतं ते त्यांच्या शब्दावर आम्ही थांबवलं। त्यानंतर 20 तारखेला म्हणत काल आम्ही 3 तारखेपासून त्याच दिवशी नोटीस दिली होती। 3 सप्टेंबरपासून नोटीस दिली असताना त्यांनी तोपर्यंत दखल घेतली नाही, म्हणून आम्हाला नाविलाज झालेला आहे। हा जो धरणे आंदोलन घडवून आणलंय ते सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेलं आहे। यामध्ये आम्हाला 2018 पासून जे 6 महिन्याला महागाई भत्ता मिळतो तो सुद्धा ह्या सरकारनं आम्हाला देणं कार्यक्रम प्राप्त असताना दिलेला नाही। 18 पासून जवळपास बराचसा महागाई भत्ता आणि आमच्या वार्षिक वेतनवाढी सुद्धा आज 16 पासून आमच्या थांबवलेल्या आहेत। म्हणून एसटी कर्मचारी रात्रंदिवस काम करत असताना त्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्धे म्हणजे 50% वेतन मिळतं आहे। म्हणून आज हा एसटी कर्मचारी एवढं कष्ट करत असताना सुद्धा सरकार आम्हाला न्याय देत नाही। आणि जे प्रवाशांचे हाल म्हणताय आपण, तर आम्ही सरकारला 2 महिन्यापासून नोटिसा देत आहोत, तरी पण सरकारने याची दखल घेतली नाही। ही आम्ही माफी मागून सांगतो, प्रवाशांना आम्हाला त्रास द्यायचा नाही। प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावं आणि 2 दिवस कळ काढावे आणि आमच्या सोबत थांबावं आणि सरकारला या कष्टकरी रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या सोबत राहून भाग पडावं। हे धरणे आंदोलन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळणार नाही, त्यासाठी बेमुदत आंदोलनाची आम्ही नोटीस दिलेली आहे। सरकारने याची दखल लवकरात लवकर घेऊन हा विषय मिटवून टाकावा, कारण हे कर्मचारी राज्य सरकारी कर्मचारीच आहेत, राज्याच्या जनतेची रात्रंदिवस सेवा करत आहेत। आज रस्त्यावर हा एसटी कर्मचारी गाडी आपली लालपरी धावत नाही, म्हणजे आज ह्या महाराष्ट्राचं कुंकू आज रुसलेलं आहे। म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय लवकरात लवकर सरकारने द्यावा ही आपल्या माध्यमातून जयराम गर्जे, संयुक्त कृती समिती, लातूर। काय सांगाल तुम्ही? चक्का जाम केलेला आहे, एसटी बसेस बंद आहेत, कधीपर्यंत तुमचं आंदोलन राहील आणि काय आपल्या मागण्या आहेत? हे आंदोलन महाराष्ट्र राज्यातली कामगार संघटना सर्व कृती समिती एक होऊन आंदोलन केलेलं आहे। हे धरणे आंदोलन आहे। हे आंदोलन राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। बेमुदत आंदोलन आहे। कृती समिती हे मुख्यमंत्र्यांनी 20 ऑगस्ट 2024 रोजी बैठकीचं आश्वासन दिलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी बैठक लावलेली नाही। 3 सप्टेंबरपासून हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। एसटी महामंडळात 1/4/16 जी थकबाकी आहे, DA, पुन्हा वार्षिक वेतनवाढीचा दर, तसेच घरभाडे भत्त्याचा दर, महागाई भत्ता, घरभाडे हे दिलेले नाही। तसंच 1/11/21 रोजी सेवा ज्येष्ठता डावलून 2500, 4000, 5000 अशी अघोषित अशी वेतनवाढ दिलेली आहे, जी चुकीची आहे। त्याच्यामुळं कृती समितीने 3 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा, सणासुदीचे दिवस आहेत, खूप मोठा त्रास होतो प्रवाशांना। हो, प्रवाशांची आम्ही माफी मागतो, परंतु शासन हे आम्हाला दिशाभूल करत आहे। दरवेळेस आंदोलन होत आहे। महागल्ल्या काळात सुद्धा सदावर्ते साहेब, सदाभाऊ खोत साहेब, पुन्हा पडवळकर साहेब यांनी आंदोलन केलं। 6 महिने आंदोलन चाललं, त्याच्यातसुद्धा आश्वासन दिले, काहीच मिळालं नाही। आणि कर्मचारी हा खूप शासनाच्या विरोधात असंतुष्ट आहे, त्याच्यामुळे हे आंदोलन करत आहोत।